मनोज जरांगे यांच्या 100% मागण्या पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन संपणार असल्याचे चिन्ह। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत पहिल्यांदा उपोषण केले। 29 ऑगस्ट पासून 2023 सुरू असलेल्या या आंदोलनावर 1 सप्टेंबर 2023 ला पोलिसांनी लाठीमार केला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन देशभर पसरले। यावेळी आरक्षणासाठी काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी मांडल्या। त्या मान्य करण्याचे सरकारने आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण केले। त्यावेळी सरकारने कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण देण्याचे मान्य केले। त्यानंतर काही दिवस सरकारला मुदत दिली आणि दुसरे उपोषण संपले। आता मनोज जरांगे पाटील तिसरे उपोषण 26 जानेवारीपासून मुंबईत सुरू करणार आहे। परंतु त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मनोज जरांगे यांच्या 100% मागण्या पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन संपणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे। आता कुणबी नोंद आढळल्यास मराठा समाजातील सोयऱ्यांनाही आरक्षण मिळण्याची शक्यता आहे। विधी विभागाचे सचिव कायदेतज्ञांना बोलवून सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही।